आज आलेली होती दीदी लातूरून. तर इकडं दादा हातपाय तोंड धुवत होता आणि दीदी म्हणलं तर आल्या आल्याच आरसा घेऊन बसलेली होती. आणि मग मी काढत होते आरसा तर लपून घेत होती. आणि आजची मस्त अशी सकाळ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर काल परवा पण पाऊस पडलेला होता, आणखीन रात्री पण पाऊस पडलेला आहे. आणि बघा इकडं कसले झाडं मस्त मस्त हिरवेगार व्हायला लागल्यात. पाऊस आला की चांगले वाऱ्यानं आणि ते पावसानं तर झाडं इतके डुलायला लागतात की भरपूर असं. आणि आणखीन सुद्धा एवढं म्हणजे सकाळीसुद्धा ढगाचं वातावरण बघा. मला वाटतंय की आणखीन थोड्या वेळानं पण पाऊस येईन असं वाटतंय. तर बघूया आता. आणि इकडं सडका तर आणि सकाळ म्हणजे कसं सकाळपर्यंत पाऊस चालूच होता आणि सडका पण वल्ल्या होत्या. मग थोडं हडकल्यानंतर मी झाडून काढले आणि मस्त अशी छान रांगोळी काढून घेतली. तर वातावरण तर एकदम फ्रेश आणि छान झालेलं होतं. आणि इकडं झाड तर बघा किती सुंदर हिरवेगार झालेले आहेत. आणि इकडं पण तुळशीपुढं रांगोळ काढले, दारात काढले. आणि घरात म्हणलं तर पाण्याचा साचलेला होताच खड्डा. तर मग सगळं काम उरकल्यानंतर मस्तपैकी छान वांग्याची भाजी बनवून घेतली. आणि 2 दिवसाखाली पण वांग्याची भाजी बनवली होती, पण ते भरलेलं वांगं होतं आणि ते रस्सा भाजी होती. आणि हे वांगं आहे ते खारं वांगं आहे. फक्त ह्याच्यामध्ये लसूण, आणखीन मीठ, हळद आणि खोबऱ्याचं कूट आहे. तर मी असं सगळं मिक्स करून छान असं परतून घेतले. आणि थोडंसं पाणी टाकून परत म्हणले चला आता थोडी पातळ होती आहे भाजी, तर थोडं शेंगदाण्याचं कूट टाकावं. आणि आपल्याला काही रस्सा भाजी नव्हती करायची, म्हणून मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आणि मग नंतर भाजी एकजीव करून घेते, मग जेणेकरून गाढा होईन आपली भाजी. तर भाजी झालेली आहे आणि मस्त आता गरम गरम आपल्याला चपात्या बनवून घ्यायचे. तर चला मग आता चपात्या तर बनवायला चालू झालेल्या आहेत. तिकडं 2 झालेल्या आहेत. तर मी आणखीन सगळ्या असं मस्त फुगत होत्या. आणि जसं चपाती फुगते का तसं कसं मला तर भरपूर उल्हास येते बरं चपात्या करायचा, पण ते फुगावं लागते तशी. तर मग मी छान असे मस्त चपात्या करून घेते आणि मग दादाला पण जेवायला वाढते. आणि विजयदादाच्या पप्पाला तर सकाळी का भाजीची गरज नसते, त्यांनी दूध आणि चपातीच खातात. हे दादाला फक्त भाजी लागते आहे आणि ते भाजीशिवाय काही जेवत नाही. तर आपली इकडं भाजी तर झालेली आहे आणि इकडं मस्त असा गरमागरम चहा तर झालेलाच आहे. तर मग आता मी चहा ओतून घेते आणि एक वाटीमध्ये चहा देते आणि दुसऱ्या वाटीमध्ये भाजी देते. तर भाजी पण झालेली आहे आपली आणि चहा पण झालेला आहे. आणि एवढा चहा कसं काय दिले ते पण विचार नका करू. का सांगू का, मी आता ह्याच्यासोबत विजयदादांनी कसं ब्रेडचा पुडा आणलेला आहे, मग मी ब्रेड देणार आहे त्याला खायला. त्याच्यापैकी त्याला 1 वाटी चहा पुरतं आहे का नाही पुरतं आहे म्हणून मोठी चांगली वाटी भरून चहा देणार आहे आणि दिलेच आहे. आणि चला मग आता चपाती तर आपली दिलेली आहे, भाजी पण दिलेली आहे, आणखीन चहा तर दिलेलाच आहे. हे बघा इथं ब्रेडचा पुडा असा मऊ चांगला लुसलुशीत ताजा ब्रेड आहे. तर मस्तपैकी आता दादाला जेवायला देते आणि मग नंतर सगळं काम ते आवरून नंतर मग मी जेवण करणार आहे. तर आता म्हणलं चला आता किचनवर सगळं कसं झापून ठेवावं म्हणले आणि मस्त असं छान झापून ठेवते. आणि मग माझं काम जे आहे ते मी पटपट पटपट आवरून घेणार आहे आता. आणि नंतर मग मी विजयदादाला जेवायला पण वाढले, नंतर पाणी पण दिले. मग नंतर तो जेवण तेन करत होता. चला म्हणलं आता आपण हे सगळं चपात्या तेन भरून ठेवावं. का सांगू का, उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं का असं कडक होत्या त्या चपात्या. मग त्याच्यापायी डब्यात भरून ठेवलं का कसं मऊ राहते. आता टोपण लावून ठेवावं लागतंय. आणि मग मी ठेवते ते झापून आणि मग इथलं सगळं आवरून घेणार आहे मी आता. म्हणजे हे सगळं घाण काढलं का मग एकदम क्लीन आणि स्वच्छ होते किचन. तर थोडं चहा उरलेला होता पातेल्यात, म्हणलं टाकून कशाला देवं. चला मग ते चहा तर आता आपणच पिऊन घ्यावं. तर मस्त असा चहा आता पिणार आहे. तुम्ही पण पिलाव का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. दीदी लातूरून आलेली होती आणि मी कॅमेरा चालू केलं की लगेच ते तोंड झापून घेत होती.
आणि आईकडून आली होती. आणि आईनं कसं माहीत आहे का, पापडं तर एवढे छान दिलेली होती. आणि आईची माया तर खरंच वेगळी राहते बरं. हे बघा किती लय पापडं दिली आईनं बनवून. आणि खूप कलरचे आहेत. आणि लक्ष्म्यापुढं तर खूप छान दिसणार आहेत पापडं बघा. खूप चांगला कलर आहेत. आणि एकच नाही तर प्रत्येक कलर आहेत, हिरवा, पिवळा, लाल आणि भरपूर आहेत. दीदी चल ये. चला मग आता पापड तर तुम्ही बघितलं. हे बघा आता पाणीपुरी खाऊया आता पटकन. चला. तर तिनं प्रत्येक वेळेस कधी पण येऊ तर पाणीपुरी किंवा वडापाव, समोसा काय ना काय खायला घेऊनच येते. तर मस्त असं छान आम्ही पाणीपुरी खात होतो. आणि दीदी पण येत होती. आणि दादांनी मला पहिल्यासरू भरून दिला. तर कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक सबस्क्रायबर नक्की करा. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.